ज्यामध्ये काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य शूद्रांना ताकीद देण्यात आलेली आहे की मंदिराजवळ कुठेही निळा पिवळा झेंडा लावू नये. तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल. हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी महाराणी जे भीमटे स्तंभ उभारले आहेत ते तात्काळ काढून टाकावे. मंदिराच्या चारही दरवाजावरून ये-जा बंद करावी. चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धर्तीला मलिन करू नये असे दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहावे. जो कोणी परत निळा हातात घेऊन दिसला तरी त्याला वाईट टाकण्यात येईल. तसेच सर्व कट्टर हिंदूंनी शूद्र जातीसोबत मांग, महाल, ढोर, चांभार इत्यादींना आपल्या घरी बोलवू नये आणि त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये, त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये असा इशारा त्या पोस्ट मध्ये केलेला आहे. या आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी नाशिकच्या कारंजा ते पंचवटी पोलीस स्टेशन परिसरात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन समाजामध्ये वाद निर्माण होईल असा हा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. तसेच या अशा प्रकारच्या गलिच्छ वक्तव्यामुळे जमाव संतप्त झालेला आहे. जमाव रस्त्यावर उतरलेला असून दुकाने बंद करण्याचे आवाहन पंचवटी परिसरात करण्यात आलेले आहे. रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू झालेला आहे. जसजशी ही बातमी शहरात पसरत आहे तसे लोक येथे मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. अद्याप हे लोड इतरत्र पसरलेले नाही, मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इथे निर्माण होईल अशी शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासन तेथे तैनात झालेले आहे. जो काही वाद पंचवटी परिसरात चालू आहे तो निवळण्याचे काम पोलीस करत आहेत, तर लोक रस्त्यावर आलेली आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चालू आहे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही पत्रके काढण्यात आलेली आहे किंवा पोस्ट व्हायरल करण्यात आलेली आहे त्यांच्या विरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाने संतप्त जमावाला दिलेले आहे. परंतु जमाव संतप्त असल्यामुळे जोपर्यंत जे काही पत्रक व्हायरल करण्यात आलेले आहे मंदिर प्रवेशासंदर्भात किंवा इतर बाबींसंदर्भात, तर ते पत्रक ज्यांनी व्हायरल केलेले आहे त्यांच्या विरोधात ठोस कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत ते मागे हटणार नाही अशी भूमिका जमावाने केलेली असून पोलिसांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिलेले आहे.